असं कधी झालंय का तुमच्यासोबत केटरिंगच्या कामामध्ये? चे फॅन्सी नूडल्स 500 लोकांचे बनवले होते, पण डायरेक्ट आले 1000 लोक खायला, ते पण काय अर्ध्यामध्येच विषय हाड करून टाकला. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे बीडचा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला 99 दिवसामध्ये करायचे 1 लाख फॉलोअर्स. तर आज दिवस 16वा. रात्री तर मी आलो होतो नगरवरून या गुज्जरच्या रूमवर. याला म्हणलं, अरे तू किती नालायक रे, मला पेरू सगट खाऊ द्या नाही तू सुकून. तेव्हा म्हणतोय, आता तू नीट चालतोय का, तुला बुक्का घालू? म्हणलं आयला याचा डायलॉग मी फेमस करून टाकलं होतं बरं का. पण आमचे भांडणं कशावरून झाले होते माहिती का? 5 रुपयासाठी. मग मी त्याचा डायलॉगच सोडून दिला बा. त्याच्यानंतर याला सोडलं हॉटेलवर. मी चाललो आता केटरिंगच्या कामाला, ते पण रामा इंटरनॅशनलला. आरती तर नाही चाललो मी, आंबेसेटरला चाललोय बरं का. मग मी आलो होतो एस क्लब वरून बाबा बस स्टँडला, आणि बाबा बस स्टँड वरून आपल्या क्रांती चौकात. मग क्रांती चौकावरून मी डायरेक्ट आलो आपल्या आंबेसेटरला. ईद आल्याच्या नंतर मस्त गाडी वगैरे लावली. आयला आंबेसेटर पण लय भारी आहे बरं का. ईद माझी 6वी वेळेस आहे बरं का कामाला यायची. आणि तेवढंच मी आलोच होतो ना, लगेच मला गोबी वगैरे कापायला लावली बा. म्हणलं आयला पाणी बिनी तर पिऊ द्या, नाही तर नाश्ता तरी द्या ना काही काही. ते म्हणले, काय झालं राजा, भूक लागली का तुला? म्हणलं हा. अरे गप काम करणे तर बुक्का घालीन. म्हणलं ठीक आहे, आता पुरी फिनिशच करतो. गोबीन फिबीन पुरी गाजरी कापूनच फेकून देतो. हे झाल्याच्या नंतर समजे ज्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि इकडे येऊन बघितलं, ते इकडे चालू आहे रुमाली रोटी रोल साठी बरं का. डॉन म्हणले, ही काय रोटी साधी नाहीये. म्हणलं कोणती रोटी? ही आहे जपानची सट्टा मट्टा रोटी. म्हणलं हा काय विषय? ठीक आहे, ब्लॉग लय मोठा होईल, तोपर्यंत तुम्ही फटाफट फॉलो करून घ्या.